नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राजकारणात काहींना वारसा मिळतो, काहींना संधी मिळते, तर काहींच्या वाट्याला फक्त संघर्षच येतो. धनंजय मुंडे हे अशाच तिसऱ्या गटातले नेते आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात ना सत्ता कधी कायमची मिळाली, ना संघर्ष कधी संपला. आज वयाची 50 ओलांडूनही धनंजय मुंडे अजूनही स्वतःला सिद्ध करण्याच्या टप्प्यावर उभे आहेत. आणि म्हणूनच अनेकांना प्रश्न पडतो की धनंजय मुंडेंच्या 5वीला संघर्षच पुजलेला आहे का? धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास सुरुवातीपासूनच सावलीत सुरू झाला. 2000 ते 2014 या काळात गोपीनाथ मुंडे साहेब सतत विरोधी पक्षात होते. हा काळ भाजपासाठी संघर्षाचा असला तरी अनेक नेत्यांसाठी तो पुढे जाण्याची संधी ठरला. मुंडे साहेबांच्या सावलीत कार्यकर्ते घडत होते, पण सत्ता जवळ येताच अनेक जण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जात होते. भाजपात घडायचं आणि राष्ट्रवादीत मोठं व्हायचं हीच त्या काळातील राजकीय पद्धत बनली होती. सुरेश धस, प्रकाश सोळुंके, पंडित घराणे ही त्याची काही उदाहरणं होत. अशी अनेक नावं महाराष्ट्रभर पाहायला मिळत होती. याच वातावरणात धनंजय मुंडे वाढले, पण त्यांनी सावलीचा उपयोग स्वतःला लपवण्यासाठी केला नाही, तर स्वतःची ओळख तयार करण्यासाठी केला. त्यांनी राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीतून केली. हा प्रवास फार झगमगाटाचा नव्हता, पण तो जमिनीशी जोडलेला होता. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे साहेब बीड लोकसभा मतदारसंघातून दिल्लीला गेले आणि परळीच्या राजकारणात एक मोठा प्रश्न उभा राहिला. परळीतून कोण, पंकजा की धनंजय? हा प्रश्न फक्त परळीपुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. मात्र भाजपाकडे उमेदवारीसाठी फक्त पंकजांचाच अर्ज आला आणि घराणेशाहीचे आरोप टाळण्यासाठी मुंडे साहेबांनी मुलीलाच उमेदवारी दिली. त्या एका निर्णयाने स्पष्ट झालं की गोपीनाथ मुंडे साहेबांचे राजकीय वारस पंकजा मुंडेच असतील. धनंजय मुंडेंना विधान परिषदेची संधी मिळाली, पण राजकारणात संधी मिळणं आणि स्वीकारलं जाणं यात मोठा फरक असतो. त्यांचं मन ना भाजपात रमलं, ना काकांच्या सावलीत उभं राहण्यात समाधान मिळालं. कारण ज्या सावलीत ते वाढले, त्याच सावलीत त्यांचं अस्तित्व झाकलं जात होतं. याच टप्प्यावर अजित पवार नावाचा एक वेगळा आणि मजबूत राजकीय आधार धनंजय मुंडेंना मिळाला. अजितदादा शब्द पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात. धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचा राजीनामा दिला आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा गोपीनाथ मुंडे साहेबांनी म्हटलं होतं की आता धनंजयला मोठ्या वटवृक्षाची सावली मिळाली आहे. पुण्यात सह्याद्री हॉस्पिटल चौकात लागलेला तो बॅनर आजही अनेकांच्या लक्षात आहे. 2014ची निवडणूक आधीच ठरलेली असल्यासारखी होती. मोदी लाट, भाजपाची सत्ता आणि राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात सुपडा साफ होणार अशी भाकीतं सर्वत्र केली जात होती. याच काळात गोपीनाथ मुंडे साहेबांचं अकाली निधन झालं आणि संपूर्ण बीड जिल्ह्यात सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं. मुंडे कुटुंब एकत्र यावं यासाठी प्रयत्न झाले, पण पंकजा गोटातून स्पष्ट संदेश गेला की तडजोड होणार नाही. निकाल लागला तेव्हा पंकजा मुंडे जिंकल्या, पण केवळ 26,500 मतांनी. इतकी सहानुभूती असूनही मताधिक्य फारसं प्रभावी नव्हतं. राजकारणात म्हटलं जातं की जिंकलेला नेता मोठा असतो, पण हारलेला नेता खऱ्या अर्थाने घडत असतो. धनंजय मुंडेंकडे पर्याय कमी होते, पण राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आणि त्यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बनवलं. मागच्या दाराने आलेला आमदार अशी त्यांची खिल्ली उडवली गेली, पण सभागृहात त्यांनी जे काम केलं ते आजही लक्षात राहिलेलं आहे. चिक्की घोटाळा, पीक विमा घोटाळे, शेतकरी कर्जमाफी यांसारखे गंभीर मुद्दे त्यांनी आक्रमकपणे मांडले. देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात ते ठामपणे उभे राहिले. ओबीसी असूनही मराठा आरक्षणासाठी सभागृहात आणि रस्त्यावर लढणारा हा नेता होता. त्यांचे शब्द फक्त घोषणा नव्हते, तर धारदार शस्त्रांसारखे होते. फाईलमधून थेट माणसांपर्यंत राजकारण नेणारा नेता म्हणून धनंजय मुंडे ओळखले जाऊ लागले. डीएम फोन उचलतो, काम नाही झालं तर दाद मिळते असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आणि प्रत्येक गावाशी त्यांचा थेट संपर्क तयार झाला. 2019 मध्ये नातेसंबंध, गावगणित आणि लोकसंपर्क यांच्या जोरावर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला. त्यानंतर परळीवरील त्यांची पकड अधिकच मजबूत झाली. पहाटेचा शपथविधी, अजितदादांचा बंड आणि आमदारांची जुळवाजुळव या सगळ्या घडामोडींमध्ये धनंजय मुंडेंची भूमिका महत्त्वाची ठरली. महाविकास आघाडीत त्यांना मंत्रिपद मिळालं, पण अपेक्षित वजनदार खातं मिळालं नाही. 2014 मध्ये मात्र तब्बल 1,40,000चं बहुमत, 76% मते आणि परळीचा इतिहास बदलला. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराडचा उल्लेख आणि त्यातून निर्माण झालेला राजकीय दबाव यामुळे त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला. नंतर चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाले नाहीत आणि त्यांना क्लीन चिट मिळाली, तरीही राजकारणाने त्यांच्याशी निर्दयीपणा केला. अजितदादांच्या निधनानंतर बोलताना ते म्हणाले, मी दुसऱ्यांदा पोरका झालो. हा शब्द राजकीय नव्हता, तो माणुसकीतून आलेला होता. आजही इतकी क्षमता असून सुद्धा धनंजय मुंडेंना मला काम द्या असं म्हणावं लागतंय. स्वकीयांशी संघर्ष, परकीयांशी संघर्ष आणि आता नशिबाशीही संघर्ष असं त्यांचं आयुष्य झालंय. त्यामुळेच असं वाटतं की धनंजय मुंडेंच्या 5वीला जणू संघर्षच कायमचा पुजलेला आहे. राजकारणात काहींसाठी सत्ता हा मुक्काम असतो, तर काहींसाठी ती अखंड चालणारी परीक्षा असते आणि धनंजय मुंडेंची ही परीक्षा अजूनही संपलेली नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका वेगळ्या टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.